हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माणूस जसे कर्म करतो तसाच पुढचा जन्म होतो का आणि तो कोणत्या योनीत होतो याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. गरुड पुराणामध्ये सांगितले आहे की प्रत्येक जीवाचा पुनर्जन्म हा होतोच आणि मनुष्य जसे कर्म करतो तसेच त्या योनीमध्ये जन्म त्याचा होतो. परंतु गरुड पुराणामध्ये जन्म, मरण आणि कर्म याबाबत विस्तृत प्रकारे अशी माहिती दिली आहे की गरुड पुराणाच्या त्या ज्ञान आणि प्रस्तुतीची सुरुवात आपण करूया की ज्यामध्ये मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पुढच्या जन्माची व्याख्या करण्यात आली आहे. गरुड पुराणाच्या रहस्यमय अशा ज्ञानाला आपण जाणून घेतल्यानंतर तुमच्या जीवनातील लोभ, क्रोध आणि मोह हा नष्ट होऊन जाणार आहे. तर फ्रेंड्स, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कधीही कोणीही गरुड पुराणातली ही गोष्ट जी आहे ते अर्धवट ऐकू नये, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमी विषासारखे असते आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. गरुड पुराणामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये चांगले आणि वाईट कर्म करतोच, कारण त्याला आपल्या कर्माच्या परिणामाची जाणीव नसते. तो अहंकारामध्ये डुबलेला असतो आणि जे लोक चांगले कर्म करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि जे लोक वाईट कर्म करतात त्यांना कीटक, किडा, मकोडा अशा वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. सुंदर अशा आता आपण एका कथेद्वारे हे सर्व जाणून घेणार आहोत. गरुड पुराण आणि स्कंद पुराणानुसार मनुष्य आपल्या कर्माची फळे कसे भोगतो आणि ही जी कथा आहे प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी देवऋषी नारद यांना सांगितलेली आहे. तर फ्रेंड्स, ही सुंदर अशी कथा आपण शेवटपर्यंत ऐका, कारण आमची ही कथा ऐकल्यानंतर आपल्या आई-वडिलांची सेवा आपण नक्की करत आलो आणि त्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला बघावाच लागेल. तर फ्रेंड्स, गरुड असे विचारतात श्रीकृष्णांना. गरुड कोणते प्रश्न विचारतात त्यावर विष्णू काय उत्तर देतात याविषयी आपण आता द्वारका नगरीमध्ये भगवान श्रीकृष्ण दिव्य आसनावर बसलेले होते आणि त्याच वेळेस देवऋषी नारद नारायण नारायण म्हणत त्यांच्याजवळ त्या ठिकाणी आले. त्यांनी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि म्हणाले, हे प्रभू, आपण त्रिकालदर्शी आहात. आपण जाणता की जो मनुष्य जन्म घेतो तो आपल्या पूर्वजन्मातील कर्मानुसार फळ भोगतो. हे प्रभू, मला हे जाणून घ्यायचे आहे, पाप करणाऱ्या मनुष्याच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याची आत्मा शरीरातून निघते तेव्हा त्या आत्म्याचे पुढे काय होते? तिला कधी मुक्ती मिळते का? तो आत्मा जन्मोजन्मी दुःख भोगत राहतो का? या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण नारदाचे बोलणे ऐकून स्मितहास्य करत भगवंताने आणि म्हणाले, हे नारदा, हा प्रश्न फार गहन आहे आणि अतिशय महत्त्वाचा देखील आहे, जो मानवाचे जीवन, कर्म आणि त्याच्या फळावर आधारित आहे. मी तुला अशी सुंदर अशी कथा सांगतो, ती फक्त तू ध्यान देऊन शेवटपर्यंत ऐक, कारण ही कथा अतिशय महत्त्वाची आहे की प्रत्येक मनुष्यासाठी चेतावणी देणारी आणि प्रेरणा देणारी ठरेल आणि त्यामुळे तू कथा ही ध्यान देऊन ऐक. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे नारदा, प्राचीन काळी एका गावामध्ये मनोहर नावाचा एक मनुष्य राहत होता. खूप श्रीमंत होता, परंतु तितकाच तो निर्दयी होता, स्वार्थी होता आणि अधर्मी होता. त्याचे जीवन फक्त भोगविलासात आणि इतरांना नीचपणा दाखवण्यामध्ये गेले. मनोहरचे आई-वडील वृद्ध झाले होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवनभर कष्ट करून त्याला सुखसोयी दिल्या होत्या, मुलाला आपल्या. परंतु मनोहर
आपल्या आईवडिलांना त्याच्या जीवनातून बेदखल केले होते. त्याने आपल्या आईवडिलांना आपल्या घराच्या एका कोपऱ्यात प्राण्यासारखे ठेवले होते. तो त्यांना व्यवस्थित जेवणही देत नव्हता, त्यांची सेवा करत नव्हता. एके दिवशी रडत त्या ठिकाणी आई म्हणाली, "बाळा, आम्ही तुला वाढवण्यासाठी आमच्या जीवनातील प्रत्येक जे सुख आहे त्याचा त्याग केला. आज आमची काय अवस्था तू करून ठेवली आहेस?" त्यावेळी मनोहरने कठोर स्वरामध्ये उत्तर दिले की तुम्ही दोघेही आता माझ्या कुठल्याही कामाचे राहिले नाहीत आणि त्यामुळे तुमचा त्रास मी आता सहन करू शकत नाही. अहो, मनोहरचा स्वभाव केवळ आपल्या आईवडिलांसाठी प्रतीच नव्हे तर इतरांप्रती तो निर्दयी होता. तो गरिबांचे शोषण करत होता, निर्दोष प्राण्यांना तो मारत होता आणि खोटेपणा, फसवणूक, कपट याच्यामार्फत आपले साम्राज्य वाढवत होता. त्याला खात्री होती की त्याची संपत्ती आणि शक्तीमुळे कोणीही त्याचे काहीही वाईट करू शकत नाही. परंतु काळाची गती कधीही थांबत नाही. दिवसामागून दिवस निघून गेले, पण मृत्यूचा समय आला आणि एके दिवशी मनोहरचा मृत्यू झाला. त्याची आत्मा यमलोकात पोहोचली की जिथे धर्मराजा त्याच्या कर्माचा लेखाजोखा करत होते. धर्मराजाने कठोर शब्दांमध्ये सांगितले, "मनोहर, तुझ्या जीवनामध्ये असं एकही कर्म नाही की ज्याला पुण्य म्हणता येईल. तू केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी पाप केलं आहेस. तुला नरकाच्या भयंकर यातना सहन कराव्या लागतील आणि त्यानंतर तुला अशा योन्यांमध्ये जन्म घ्यावा लागेल की जिथे केवळ दुःखच दुःख." आणि त्या ठिकाणी मनोहरला यमदूतांनी नरकाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नेले. अग्निकुंडात त्याला निर्दोष प्राण्यांच्या हत्येच्या पापासाठी जाळण्यात आले. त्यानंतर त्याला शिला यातना देण्यात आल्या की जिथे त्याने आईवडिलांना अपमान केला आणि त्यामुळे त्याला लोखंडी शिळेने त्याला ठेचण्यात आले. याच्यानंतर त्याला अंधाराची शिक्षा देण्यात आली जिथे त्याने गरिबांचे शोषण केले. त्यामुळे त्याला गडद अशा अंधारात टाकण्यात आले होते. अंधाऱ्या खोलीत तिथे त्याला भीती आणि यातना सहन कराव्या लागल्या. याच्यानंतर त्याला भूक पाण्याची शिक्षा देण्यात आली की जिथे तो तहानेने तडफडत होता. त्या ठिकाणी त्याला विष पिण्यासाठी देण्यात आले होते आणि याच्यानंतर पुनर्जन्माचे चक्र चालू झाले जिथे नरकाच्या यातना केल्यानंतर धर्मराजाने घोषणा केली की आता तुला तुझ्या कर्मानुसार पशुयोनीमध्ये जन्म घ्यावा लागेल. मनोहरला जन्म गिधाडाच्या रूपात आला. त्याला सडलेले कुजलेले मांस खावे लागले. तो नेहमी असुरक्षित आणि दृष्टीने भरलेला असायचा. पण त्याचे कष्ट इथे संपले नाही, तर त्याने पुढील अनेक जन्म कीटक, साप अशा अनेक योन्यांमध्ये जन्म घ्यावा लागला. 84 लाख योन्यांमध्ये या मनोहरला जन्म घ्यावा लागला. दुःखच दुःख भोगावी लागली. अनेक योन्यांमध्ये भटकंती केल्यानंतर मनोहरच्या आत्म्याने प्रायश्चित्त करायचे निर्णय घेतला. पुढील जन्मामध्ये जन्म एका शेतकऱ्याच्या घरात झाला. त्याने आपलं जीवन धर्म आणि परोपकाराच्या मार्गावरती समर्पित केले आणि तो आपल्या आईवडिलांची सेवा करू लागला. सेवा अगदी मनाने करत होता, इतरांना मदत करत होता, भगवंताचे ध्यान करत होता. आणि याच्यानंतर एके दिवशी भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले, स्वप्नात येऊन, तू आता खऱ्या मनाने प्रायश्चित्त घेतले आहेस. तुझ्या पुण्यकर्माने तुझी पापे धुवून टाकली आहेस. आता तुला मानव जन्मामध्ये एक मुक्तीची संधी तुला मिळेल. सेवा, सत्य आणि धर्माचे पालन करत राहा. सुंदर अशी कथा संपवून भगवान श्रीकृष्णांनी नारदाला सांगितले, हे नारदा, हे जग म्हणजे कर्माचा आरसा आहे. जो जसं करेल तसेच भरेल. मनुष्याने नेहमी लक्षात ठेवायला हवं की आईवडिलांची सेवा
गोरगरिबांची मदत, ईश्वराचं ध्यान हाच सगळ्यात मोठा धर्म आहे. जो मनुष्य आपल्या आईवडिलांचा अपमान करतो आणि इतरांना त्रास देतो त्याला केवळ नरकात भयंकर यातना मिळतात आणि जन्मोजन्मी तो दुःख भोगतो. पण जो आपले कर्म सुधारतो तो या चक्रातून मुक्त होऊ शकतो. हे जग एक संधी आहे. संधी, धर्म, सत्य आणि सेवा हेच मनुष्याचे जीवन आहे आणि मनुष्याने हेच समजायला हवे. मृत्यूनंतर केवळ त्याचे चांगले कर्म हेच त्याच्यासमोर जातात. आणि ही जी कथा आहे आपल्याला शिकवते, जीवन हे क्षणभंगुर आहे. कर्माचे चक्र अनंत आहे आणि आई-वडिलांच्या चरणावरतीच खरा स्वर्ग आहे. गरुड पुराण आपल्याला शिकवत असते की मनुष्याचे जीवन, त्याचा मृत्यू आणि पुनर्जन्म हे त्याच्या कर्मानुसार ठरत असते. आज जरी बोलत असलो तरी हे शब्द माझे नाहीत, हे शब्द आहेत भगवान श्रीकृष्णाचे. आज आपण भगवान श्रीकृष्णांनी नारद मुनीला सांगितलेले सुंदर अशी कथा ऐकली आहे. प्रत्येक माणसाचा जन्म या सृष्टीमध्ये होतोय. एक संधी आपल्याला भगवंत जवळ पोहोचण्याची आणि या कर्माच्या चक्रातून सुटण्याची संधी आहे. त्यामुळे मनुष्याने जीवन जगावे कसे, हे भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्यानुसार आपण जीवन जगावं. आपल्या आई-वडिलांची सेवा करावी, गोरगरिबांना मदत करावी आणि भगवंताचं नामस्मरण करावे. तरच या जीवन मरणाच्या फेऱ्यातून आपली मुक्तता होईल. तर सुंदर अशी कथा भगवान श्रीकृष्णांनी नारदाला सांगितलेली आहे. तर फ्रेंड, ही कथा आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा इथे समाप्त होत आहे.